या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तिळगुळ रेसिपी, सुगड पूजन, बोर नान आणि माझा हळदी कुंकू। हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी स्नेहा हितगुज तुमच्याशी या माझ्या चॅनलवर ब्लॉग 9 मध्ये आपलं मनापासून स्वागत करते। या चॅनलवर ट्रॅव्हल ब्लॉग, रेसिपी, सणासमारंभाचे ब्लॉग तसेच नाटक, सिनेमा यांचे रिव्ह्यू या संदर्भातील अनुभव शेअर करत असते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ मी शूट केला होता, तो दिवस होता मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजेच भोगीचा दिवस। खूप छान सकाळ झाली होती। तर या ब्लॉग निमित्त सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर इथे तुम्ही बघू शकता माझ्या जास्वंदीला किती फुलं आलेली आहेत। तर सकाळी सकाळी माझ्या मनामध्ये दिवसभराच्या कामांची लिस्ट डोक्यात होती। सकाळची कामं आवरल्यानंतर जे महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे तिळाचं लाडू करणं, कारण सुगडामध्ये घालायला आणि संक्रांतीसाठी लाडू तर हवे आणि संक्रांतीसाठी थोडंसं डेकोरेशन आज मला करायचं होतं। तर आता आपण पाहतोय तिळाचे लाडू। तर इथे मी 1/2 किलो तिळाचे लाडू करते। या लाडूसाठी तीळ पॉलिश किंवा विदाउट पॉलिश सुद्धा चालतील। तीळ, थोडंसं तूप, भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि गुळ या जिन्नसांची या लाडूसाठी गरज आहे। या लाडूचं प्रमाण बरेच वेळा आपण असं वापरतो की जर 1/2 किलो तीळ असतील तर 1/2 किलो गुळ, पण इथे मी समप्रमाण न वापरता थोडासा कमी गुळ वापरत आहे। म्हणजे 1/2 किलोपेक्षा थोडासाच कमी गुळ वापरला तरी चालतो, चवीमध्ये विशेष फरक पडत नाही। शेंगदाणे मी अंदाजे 150 ग्रॅम घेतलेले आहे यासाठी, आणि हे छान भाजून घ्यायचे आहेत। आणि आता तीळ छान भाजून घेते। हा तीळ छान भाजला हे कसं समजायचं, तर हातावर थोडा हा तीळ चुरून पाहायचा आणि तो पटकन तुटला तर समजून जायचं की तीळ छान भाजलेला आहे। थोडा तीळ भाजायची गरज आहे, हा चुरला जात नाहीये। तर आपल्याकडे मकर संक्रांतीला तिळाला फार महत्त्व आहे, कारण इथे आपल्याकडे जे सण आपण साजरे करतो ऋतुमानानुसार त्याचं महत्त्व आहे। तर तीळ हा उष्ण असतो, थंडीच्या दिवसामध्ये मकर संक्रांतीचा सण येतो, यावेळी हवेतला गारवा जास्त असतो आणि थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून तिळगुळ खायची प्रथा आहे। इथे तीळ झालेला आहे आपला भाजून। तीळ भाजून घेतल्यानंतर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे। आता यात किसलेला गुळ घालायचा आहे। 1/2 किलोपेक्षा थोडासाच कमी मी ते गुळ वापरलेला आहे। हा पाक बनवण्याची माझी पद्धत अशी आहे की मी याचा खूप कडक पाक करत नाही। याचं कारण इतकंच की बरेच वेळा तिळाचे लाडू फार घट्ट होतात, मग ते तुटत नाही। कोणालाही या तिळाचा लाडू खाता यावा याचा विचार करून मी याचा घट्ट पाक करत नाही। याचा अर्थ हा नाही की लाडू चिवट होतात, हे छान तुटले जातात। गूळ छान वितळला की याला फेस यायला सुरुवात होते। छोट्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि चमच्याने गूळ टाकून पाहायचा, मग याची छान गोळी होते। जर ही गोळी झाली तर ती एका प्लेटमध्ये टाकून पाहावी, त्याचा आवाज येतो, याचा अर्थ गुळाचा पाक झालेला आहे। मग 1-2 मिनटं छान ढवळून घेतल्यावर इथे मी तीळ, शेंगदाणे घातलेले आहे, वरती वेलचीची पूड घातलेली आहे आणि मग हे सर्व मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण गरम असतानाच याचे लाडू करायचे। आता हाताला थोडंसं तूप चोळून घ्यायचं आणि मग लाडू करायचे। याच्यामुळे जे लाडू आपण करतो त्याला एक खूप सुंदर शाईन येते। हे आपले लाडू तयार झालेले आहेत। आता आपण पाहू पूजेसाठी काही सजावट। आता ही सजावट का, तर सुगडाच्या मागे थोडा बॅकग्राऊंड छान दिसावं म्हणून सगळा केलेला हा खटाटोप आहे। त्यासाठी मी घेतला एक छोटा पुठ्ठा, त्यानंतर ही गोंड्याची माळ आहे, आर्टिफिशियल गोंड्यांची माळ आणि सुई दोरा। तर इथे मला माळ ही जी आहे ती गोल फिरवून घ्यायची होती, तर ही जर फुलं मी चिटकवली असती तर ही फुलं खराब झाली असती, म्हणून मी इथे पुठ्ठा घेतला, सुई दोरा घेतला आणि सुई दोऱ्याच्या साहाय्याने इथे टाके मारून या गोंड्यांची माळ मी गोल फिरवून घेतलेली आहे। तर हे अशा पद्धतीने छान तयार झालेलं आहे। जेव्हा मी ठेवून पाहिलं तेव्हा मला याच्यामध्ये काहीतरी कमतरता जाणवली, म्हणून मी अजून एक माळ घेतली कलरफुल 2 गोंड्यांच्या कलरमधली आणि याला गोल फिरवून पाहिलं तर ते छान दिसत होतं। आता आपण करू सुगड पूजा। तर दुसऱ्या दिवशी सकाळीच मी ही पूजा केली। त्यासाठी माझ्याकडे एक छोटा पाट होता, त्यावर हे एक लाल वस्त्र घातलं
त्यानंतर पाठीमागे हे डेकोरेशन छानपैकी लावलं. तर इथे मी पाटाभोवती छान रांगोळी काढलेली आहे आणि आता सुगडांना हळदी कुंकाची बोटं लावून घेते. तर माझ्या माहितीप्रमाणे सुगड पूजा का केली जाते, तर या सीझनच्या वेळी जे काही शेतामध्ये पिकतं ते मातीच्या घटामध्ये भरून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे, म्हणजे सुगड पूजन करायची पद्धत आहे. खरं तर सुगड हा शब्द अपभ्रंश झालेला आहे. सुघट असा हा शब्द आहे. शेतमालाने भरलेला घट याचा अपभ्रंश नंतरच्या काळामध्ये सुगड असा झालेला आहे, म्हणून त्याला आपण सुगड पूजन असं म्हणतो. तर यात मी या सुगडांमध्ये ऊस, गाजर, बोरं, घेवडा, केसरं आणि शेंगदाणे इथे घातलेले आहे. तसंच तिळगूळ एका प्लॅस्टिकमध्ये टाकलेला आहे, तो तसाच टाकला तर ते पाणी सुटतं लाडवाला, म्हणून एक प्लॅस्टिकमध्ये बंद करून मी घातलेला आहे. वरच्या सुगडामध्ये सुद्धा तसंच सगळं भरलेलं आहे. तर इथे मी विडा ठेवलेला आहे आणि दिवाबत्ती करून इथे माझी पूजा संपन्न झालेली आहे. मकर संक्रांतीचं विशेष महत्त्व आहे. आपल्या देशभरामध्ये हा जो सण आहे मकर संक्रांतीचा, हा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. नॉर्थ साईडला संक्रांतीला लोहरी असं म्हणतात, आदल्या दिवशी हा सण येतो. साऊथ साईडला दक्षिणेकडे पोंगल असं म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत. तर आपण लाडूची टेस्ट पाहूया. कसं आहे? अच्छा, तुटतो का? बघ तोडून बघ. मस्त आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची पद्धत आहे. तर आम्ही सुद्धा गेलो पतंग उडवायला नाही, खरं तर आम्ही पतंग उडताना पाहायला गेलो. त्याचे हे काही क्षण. तर इथे माझी मैत्रीणच पतंग उडवत होती आणि हे पाहून मला खरंच खूप भारी वाटत होतं, कारण मला स्वतःला पतंग उडवता येत नाही. तर आम्ही ही संध्याकाळ खूप एन्जॉय केली. त्यानंतर 10 दिवसांनी मी हळदी कुंकू केलं आणि हळदी कुंकासाठी काय वाण द्यायचा हा नेहमीचा पडलेला गहन प्रश्न आहे. बरेच वेळा आपल्याकडे किती बायका येणार त्याप्रमाणे आपल्याला हळदी कुंकाचं बजेट बसवावं लागतं. तर इथे मी माझं मत तुमच्याशी शेअर करते. बरेच वेळा प्लास्टिकची भांडी आपण वाण म्हणून देतो, कधी कधी ती तशीच पडून राहतात किंवा एकाच आकाराची आणि एकसारखी भांडी वाण म्हणून येतात. पारंपरिक वाण म्हणून सुद्धा भांडी द्यायला हरकत नाही, जसं वाटी, चमचा, प्लेट्स. पण काळानुरूप आपण काही नवीन पर्याय शोधू शकतो. तर मी शोधलेले काही हे नवीन पर्याय. जर प्रति वाणामागे तुमचं 10 रुपये बजेट असेल तर आपल्याकडे बरेच ऑप्शन आहे. कोणतेही मसाले, चहा पावडर, मॅजिक हँडवॉश हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आपल्याकडे आहे. 15 ते 20 रुपयाचं जर तुमचं प्रतिवाण बजेट असेल तर पाव किलो पोहे, पाव किलो रवा, पॅराशूटची बॉटल, तसेच कपड्यांचा साबण, अंगाचा साबण किंवा विम लिक्विड, टोमॅटो कॅचअप म्हणजे पिचकू आपण देऊ शकतो. या अशा खाण्याच्या वस्तू आणि वापरण्याच्या वस्तू दिल्या तर त्या वापरल्या जातं याचं आपल्याला समाधान मिळतं. जर भांडीत द्यायची इच्छा असेल तर वेगळे पर्याय म्हणजे सिलिकॉन ब्रश, त्याच्यानंतर स्पॅच्युला आणि ताडीही जी गरम टोपाच्या खाली ठेवली जाते. याची किंमत 20 ते 25 रुपयामध्ये बसते, फार तर 30. तर हळदी कुंकाच्या डेकोरेशनसाठी मी केलेले हे पतंग क्राफ्ट पेपर घेतलेले आहे, चौकोनी आकाराचे मिळतात, सहज मिळतात आणि सेलोटेप मिळते. तुम्हाला हवी ती चंदेरी रंगाची किंवा गोल्डनमध्ये 10 रुपयाला एक अशी सेलोटेप असते, ती मी साईडला लावून घेतलेली आहे आणि ते मी इमोजी बनवलेले आहे. प्रत्येक पतंगावरती हसरे चेहरे दाखवायचा प्रयत्न आहे. पाठीमागे बांधणीची ओंडी आहे माझी, जी मी केवळ डबल टेपने स्टिक केलेली आहे. आणि ही सुंदर रांगोळी, विड्याच्या पानांचा वापर केलेला ही बाहेरची रांगोळी. तर सर्वात प्रथम मी केलं नानूचं बोरनान. खरं तर बोरनान करायची आमच्याकडे म्हणजे कोकणात प्रथा नाही, पण नानूचं बोरनान ती झाल्यापासून मी करते. हे शेवटचं वर्ष, म्हणजे मुलांचं बोरनान हे 1 ते 5 वर्षापर्यंत करतात हे मला माहीत होतं. तर मैत्रिणीला विचारूनच मी नेहमी तिचं बोरनान करते. ही केवळ माझी हौस म्हणून मी माझ्या लेकीचं बोरनान करते. तर 5 जिन्नस वापरून बोरनान करतात. कुरमुरे, बोरे, चॉकलेट, बिस्किट, ऊस घालून मुलांच्या डोक्यावर वर्षाव करतात आणि पडलेली बोरं, चॉकलेट्स हे इतर बालगोपाळांनी उचलावं ही प्रथा आहे. बोरनान का करतात असं जेव्हा मी माझ्या फ्रेंडला विचारलं तेव्हा ती मला म्हणाली की थंडीमध्ये बरीच फळावळ असते आणि त्याची ओळख मुलांना व्हावी म्हणून आणि त्यांनी ती खावी यासाठी बोरनान केलं जातं.
तर आता याचं स्वरूप बदललेलं आहे. मुलांना मजा यावी, त्यांच्यासाठी एक फन ॲक्टिव्हिटी असावी म्हणून यामध्ये गोळ्या चॉकलेट्स घातले जातात. मुलांना कृष्णाचा साज चढवला जातो किंवा काळे कपडे घातले जातात, त्यांची आरती केली जाते आणि डोक्यावरून सर्व जिन्नसांचा वर्षाव केला जातो. तर आपण संक्रांतीला काळे कपडे का घालतो? कारण संक्रांतीचा दिवस हा सर्वात जास्त थंड दिवस आहे असं मानलं जातं. रात्रही मोठी असते, तर थंडीपासून संरक्षण होण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे आपण घालतो. कारण इतर रंगाच्या तुलनेने काळा रंग हा जास्त उष्णता शोषून घेणारा आहे आणि थंडीपासून आपलं संरक्षण होतं. अनुने नेहमीच आपलं बोरन्हाण एन्जॉय केलेलं आहे, पण तिने कधीच मुकुट लावून घेतलेला नाही आणि मीही कधी तिच्यावर जबरदस्ती केलेली नाही. तर ती ज्यामध्ये कम्फर्टेबल असेल असेच मी काळे कपडे तिला घातले, तसेच दागिने मी तिला घातले जे ती घालून घेईल ते. पण यावेळी तिला बऱ्यापैकी कळत होतं आणि तिने मला विचारलं की आज माझा बड्डे आहे का? तेव्हा तिला ही स्पेशल फिलिंग आली आहे हे मला कळत होतं. तिचे लाड करावे, तिला स्पेशल वाटावं म्हणून मी हा सगळा केलेला खटाटोप. तर या हौशीमागचा माझा उद्देश सफल झाला असं मला वाटलं या वाक्यामुळे. त्यामुळे हे खूप छान एन्जॉय करून आम्ही बोरन्हाण साजरं केलं. त्यानंतर मी केलं हळदी कुंकू. तर इथे माझ्या बऱ्याच मैत्रिणी आलेल्या होत्या. हळदी कुंकू देताना मला नानू मदत करत होती आणि मला माझ्या बालपणीची आठवण येत होती, कारण मी सुद्धा माझ्या आईला अशीच मदत करायची. मी आईला नेहमी विचारायची, हळदी कुंकू का घालतात गं? तर ती मला सांगायची, पूर्वीच्या काळी स्त्रियांना बाहेर जाण्याची परवानगी नसायची. हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्या छान साज शृंगार करून इतर घरी हळदी कुंकू घेण्यासाठी जायच्या. तसेच हळदी कुंकाला कोण नाही म्हणायचं नाही. वर्षभरात कोणाशी ना कोणाशी जर भांडण झालं असेल, काही रागे रुसवे असतील, तर हळदी कुंकाच्या या निमित्ताने ते दूर व्हायचे म्हणून हळदी कुंकू साजरं केलं जायचं. आता आपण आजही उत्साहाने आनंदाने साजरी करतो. मुंबईमध्ये तर अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असतात. हळदी कुंकाच्या निमित्ताने आपण सर्व सुवासिनींना घरी इन्व्हाइट करत असतो. पण काळानुरूप मला असं वाटतं ह्यामध्ये थोडासा बदल करावा. केवळ सुवासिनींनाच का, असा माझा प्रश्न आहे. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये प्रत्येकजण खूप बिझी आहे. आपण हे सण समारंभ साजरे करतो त्यामागचा उद्देश म्हणजे आनंद पसरवणे. आनंद पसरवण्यासाठीच खरं आपण हे सण साजरे करत असतो. आपल्यातली एखादी मैत्रीण जर काही परिस्थितीमुळे, एखाद्या घटनेमुळे केवळ सुवासिनी नाही म्हणून आपल्या आनंदात सामील होत नसेल, तर आपण तिला मुद्दामून आपल्या आनंदात सामील केलं पाहिजे. कारण आनंदी राहावं असं प्रत्येकाला वाटतं. तर अनेक फोटो रील्स काढून आम्ही हा हळदी कुंकाचा उत्सव साजरा केला. हो, याला मी उत्सवच म्हणेन, कारण आम्ही खूप धमाल मजा मस्ती केली. याचे शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेले आहे याच चॅनलवर, ते नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. पर्यंत मनापासून धन्यवाद.